श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी सकाळी शांतपणे खिडकीत बसून त्या ताज्या हवेचा अनुभव घेतलाय, जेव्हा जगाची धावपळ सुरू झालेली नसते आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. त्या क्षणी मनात येणारे विचार खूप साधे आणि खरे असतात. आज आपण अशाच एक शांत, सुंदर आणि स्वामींच्या गोड संदेशाचा प्रवास सुरू करत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातल्या प्रत्येक शब्दात तुमच्या जगण्याचं गुपित दडलंय. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. मन शांती आणि जीवन जगण्याची कला. धावपळीत जगायचं विसरू नका. आपण आयुष्यात इतकी धावपळ करतो की त्या गडबडीत जगणं काय असतं तेच विसरून जातो. साधेपणातच खरा आनंद आहे. जगातील सर्वात जास्त आनंद हा महागड्या वस्तूंमध्ये नसून पावसाचा पहिला थेंब अंगावर घेण्यासारख्या साध्या गोष्टींमध्ये असतो. मुलांकडून शिका. घरातल्या लहान मुलांना उद्याची काहीच चिंता नसते. ते फक्त आजच्या क्षणाचा जगतात आणि म्हणूनच ते नेहमी आनंदी दिसतात. शांतता हीच खरी शक्ती. आजूबाजूला कितीही वादळ असले तरी जो माणूस आतून शांत राहतो त्याला प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर अगदी सहज सापडते. नदीसारखे प्रवाही राहा. जीवनाचा प्रवास हा नदीसारखा असतो. नदी कधीच मागे वळून बघत नाही, ती फक्त पुढे वाहते. आपणही भूतकाळ सोडून पुढे चालत राहिले पाहिजे. भाग 2. नातेसंबंध आणि समाज. नाते जपणारच खरा श्रीमंत. पैसा तर प्रत्येक जण कमावतो, पण जो संकटाच्या काळात आपली नाती टिकवून ठेवतो तोच खरा श्रीमंत असतो. संवादाने मन हलके करा. मनात साचलेल्या गोष्टी मनातच राहिल्या की त्याचे ओझे होते. आपल्या जवळच्या माणसाशी मनमोकळेपणाने बोला, मन हलके होईल. तुलना करणे थांबवा. इतरांच्या यशाची स्वतःची तुलना करू नका. तुलना ही तुमच्या मनातील आनंदाची चोरी करते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. वाणीत गोडवा ठेवा. कोणाचेही मन दुखावले असे बोलू नका. आपल्या बोलण्यातच नम्रता असेल तर शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो. कुटुंबाला वेळ द्या. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर टीका करत असते तेव्हा फक्त तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. त्यांच्यासाठी वेळ काढा. भाग 3. संघर्ष, कष्ट आणि स्वतःवरचा विश्वास. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आपली खरी शक्ती सुखात नाही तर संघर्षात समजते. आव्हानांना सामोरे गेल्याशिवाय माणसाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होत नाही. चुकण्यात गैर काहीच नाही. चुका तर देवाकडूनही होतात. आपण तर माणसे आहोत, पण त्याच चुकीला धरून रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. नशिबापेक्षा कष्टावर विश्वास ठेवा. जे स्वतःहून काहीतरी करण्याची जिद्द ठेवतात, नशीबसुद्धा त्यांचाच साथ देतो. कष्ट करणाऱ्याला कधीच कशाची कमी पडत नाही. मुंगीकडून जिद्द शिका. स्वतःच्या वजनापेक्षा जास्त ओझे वाहून नेणारी ती छोटीशी मुंगी कधीच हार मानत नाही. मग आपण तरी बुद्धी असलेली माणसे आहोत. झाडांसारखे स्थिर राहा. वादळ आले तरी झाड पाय घट्ट रोवून उभे राहत असते. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी संयमाचा आधार सोडू नका. भाग 4. स्वामी भक्ती आणि श्रद्धा. महामंत्राचा आधार. स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य केवळ शब्द नसून संकटात लढण्याची सर्वात मोठी शक्ती आहे. शरणागतीचा भाव. जेव्हा आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करतो आणि फळं स्वामींवर सोपवतो तेव्हा मनावरचे सगळे ओझे हलके होते. दिव्यापेक्षा खरी भक्ती स्वामींना
कसलाही थाटमाट आवडत नाही. अंतःकरणातून घेतलेले साधे नाव सुद्धा स्वामींपर्यंत थेट पोहोचते. घराला मंदिर बनवा. घरात जर प्रेम आदर आणि शांतता असेल तर त्या घरात आपोआप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरच मंदिर बनते. सकारात्मकतेचा दिवा. सकाळी उठून देवासमोर दिवा लावणे आणि नामस्मरण करणे ही केवळ परंपरा नसून दिवसभर उत्साही राहण्याची सकारात्मक ऊर्जा आहे. भाग 5. जीवनमूल्य आणि समाधान. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पैसा कमवायच्या नादात शरीर खराब करू नका. जर शरीरात साथ देणार नसेल तर कमावलेल्या पैशाचा काहीच उपयोग नाही. क्षमा करणे हेच शौर्य. कोणाबद्दलही मनात राग किंवा द्वेष ठेवू नका. राग हे स्वतः पिऊन दुसऱ्याच्या मरण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. क्षमा करा आणि मोकळे व्हा. दान हे श्रेष्ठ पुण्य. भुकेलेल्याला अन्न देणे आणि गरजूंना मदत करणे यातून जे समाधान मिळते हे जगातील कोणत्याही मोठ्या यशापेक्षा श्रेष्ठ आहे. अहंकाराचा त्याग करा. अहंकार माणसाला एक कोपऱ्यात ढकलतो, पण नम्रता माणसाला सर्वांच्या हृदयात जागा मिळवून देतो. आजचा दिवस नवा चान्स आहे. काल काय घडले हे आपण बदलू शकत नाही, पण आजचा दिवस कसा जगायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. प्रत्येक दिवस उत्साहाने जगा. भक्तांनो, आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. फक्त ते बघण्यासाठीच आपल्याकडे स्वामींनी दिलेली सकारात्मक दृष्टी हवी. मनात नेहमी स्वामींचे नाव ठेवा. प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि आजूबाजूच्या माणसाला आनंदी ठेवा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेच. जर हा सुंदर संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा, जेणेकरून असेच विचार तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक गोड संदेशात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.